नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ वैशाली आडमुठे, यशवंतनगर हायस्कूल, यशवंतनगर, सांगली। आज आपण इयत्ता 10वी मराठी विषयांतर्गत भाषाभ्यास म्हणजेच व्याकरण विभागातील समास हा घटक अभ्यासणार आहोत। सर्वप्रथम आपण समास या घटकावर कृतीपत्रिकेमध्ये कशा पद्धतीने कृती विचारली जाते ते पाहू। कृतीपत्रिकेतील प्रश्न 4A1 या कृतीमध्ये 1 कर्मधारय समास, 2 द्वंद्व समास आणि 3 द्विगु समास या समासांवर आधारित कृती विचारल्या जातात। यात सामासिक शब्दांवरून समास ओळखणे किंवा विग्रहावरून समास ओळखणे किंवा जोड्या लावणे किंवा तक्ता पूर्ण करणे इत्यादी कृती विचारल्या जातील। 1 गुणांच्या 2 किंवा 2 गुणांची 1 कृती कृतीपत्रिकेमध्ये विचारली जाईल। विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन व्यवहारामध्ये भाषेचा उपयोग करताना आपण शब्दांची काटकसर करतो। 2 किंवा अधिक शब्दांऐवजी आपण एकाच शब्दाचा उपयोग करतो। हल्ली आपण व्हॉट्सअप मेसेज करताना सुद्धा शब्दांची काटकसर करतो। उदाहरणार्थ थँक्यू म्हणायचं असेल तर TQ असे आपण टाईप करतो किंवा गुड मॉर्निंग म्हणायचं असेल तर GM, गुड नाईट म्हणायचं असेल तर GN, तुझं तू माझं मी म्हणायचं असेल तर TTMM म्हणतो, हो की नाही? तसेच या मराठी भाषेचे सुद्धा आहे। उदाहरणार्थ पहा, चंद्राचा उदय न म्हणता आपण चंद्रोदय म्हणतो। राजा आणि राणी असे न म्हणता आपण राजा राणी म्हणतो। पुरण घालून तयार केलेली पोळी असे न म्हणता आपण पुरणपोळी म्हणतो। म्हणजे आपण 2 किंवा 2 पेक्षा अधिक शब्दांचे एकत्रीकरण करतो। विद्यार्थी मित्रांनो, समास अभ्यासण्यापूर्वी आपण काही संकल्पना समजावून घेऊयात। संकल्पना: समास शब्दांच्या या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात। सम अधिक अस या संस्कृत धातूपासून समास हा शब्द तयार झालेला आहे। त्याचा अर्थ एकत्र करणे असा आहे। सामासिक शब्द: शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात। विग्रह: सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करतो। या फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला समासाचा विग्रह म्हणतात। समास, सामासिक शब्द, समासाचा विग्रह ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपण काही उदाहरणे पाहूयात। पहिलं उदाहरण आहे महादेव, महान असा देव। यामध्ये महादेव हा सामासिक शब्द आहे, तर महान असा देव हा त्या सामासिक शब्दाचा विग्रह आहे। दुसरे उदाहरण गुरु शिष्य, गुरु आणि शिष्य। या उदाहरणामध्ये गुरु शिष्य हा सामासिक शब्द आहे, तर गुरु आणि शिष्य हा त्या सामासिक शब्दाचा विग्रह आहे। सर्वप्रथम आपण पद म्हणजे काय हे समजावून घेऊ। समासात कमीत कमी 2 शब्द असावे लागतात। त्या प्रत्येक शब्दाला पद असे म्हणतात। त्या 2 पदांपैकी कोणत्या पदाला प्राधान्य आहे यावरून समासाचे 4 प्रकार आहेत। यावरून समासाचे 4 प्रकार पडतात। पहिला प्रकार अव्ययभाव समास। पहिले पद प्रधान म्हणजे महत्वाचे। दुसरा प्रकार तत्पुरुष समास। दुसरे पद प्रधान म्हणजे महत्वाचे। तिसरा प्रकार द्वंद्व समास। यामध्ये दोन्ही पदे प्रधान म्हणजे महत्वाची। चौथा प्रकार बहुव्रीही समास। दोन्ही पदे गौण म्हणजे कमी महत्वाची। म्हणजे 2 पदांपैकी कोणत्या पदाला प्राधान्य आहे यावरून समासाचे अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास असे एकूण 4 प्रकार पडतात। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये समासाचे एकूण 3 प्रकार अभ्यासायचे आहेत। ते म्हणजेच तत्पुरुष समास या प्रकारातील 2 प्रकार, एक कर्मधारय समास आणि दुसरं द्विगु समास। आणि याशिवाय द्वंद्व समासाचे इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास या 3 प्रकारांचा आपणाला अभ्यास करावयाचे आहे। सर्वप्रथम आपण पहिला प्रकार अभ्यासूयात। पहिला प्रकार आहे कर्मधारय समास।
पहिले पद विशेषण आणि दुसरे पद नाम असते. कर्मधारय समास म्हणजे काय, तर ज्या समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात त्याला कर्मधारय समास असे म्हणतात. लक्षात ठेवा, प्रथमा विभक्तीचे कोणतेही प्रत्यय नाहीत. कर्मधारय समास कसा ओळखावा, ती ओळखण्याची खूण कोणती, यासाठी आपण कर्मधारय समासाची वैशिष्ट्ये पाहूयात. कर्मधारय समासाची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य आहे दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात. दुसरं वैशिष्ट्य आहे कधी पूर्वपद म्हणजे पहिले पद विशेषण असते. उदाहरणार्थ नीलकमल, नील हे विशेषण आहे तर कमल हे दुसरे पद नाम आहे. विग्रह नील असे कमल. तिसरे वैशिष्ट्य आहे कधी उत्तर पद म्हणजे दुसरे पद विशेषण असते. उदाहरणार्थ घन नीळ, घन हे पहिले शब्द नाम आहे तर नीळ हे दुसरे पद विशेषण आहे. विग्रह नील असा घन. चौथे वैशिष्ट्य आहे कधी दोन्ही पदे विशेषणे असतात. उदाहरणार्थ श्याम सुंदर, इथे श्याम व सुंदर ही दोन्ही पदे विशेषणे आहेत म्हणजे सावळा सुंदर. पाचवे वैशिष्ट्य आहे कधी पहिले पद उपमान तर कधी दुसरे पद उपमान असते. उदाहरणार्थ पहा कमलनयन, या उदाहरणामध्ये पहिले पद म्हणजे कमल हे उपमान आहे तर दुसरे पद नयन हे उपमेय आहे. विग्रह कमळासारखे नयन. दुसरे उदाहरण पहा नरसिंह, या उदाहरणामध्ये दुसरे पद सिंह हे उपमान आहे तर पहिले पद नर हे उपमेय आहे. विग्रह सिंहासारखा नर. म्हणजे कर्मधारय समासातील या दोन पदांमध्ये उपमेय उपमान यांचा सहसंबंध असतो. आणि सहावं वैशिष्ट्य आहे कधी दोन्ही पदे एकरूप असतात. उदाहरणार्थ विद्याधन, विद्या आणि धन ही दोन्ही पदे एकरूप आहेत म्हणून याचा विग्रह होतो विद्या हेच धन. आपण काही कर्मधारय समासाची उदाहरणे पाहूयात आणि कर्मधारय समास समजावून घेऊयात. सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह. कर्मधारय समास. पितांबर, विग्रह पीत असे अंबर. मातृभूमी, विग्रह भूमी हीच माता. रक्तचंदन, विग्रह रक्तासारखे चंदन. महाराष्ट्र, विग्रह महान असे राष्ट्र. पुरुषोत्तम, विग्रह उत्तम असा पुरुष. भाषांतर, विग्रह अन्य भाषा. पांढरा शुभ्र, विग्रह अतिशय पांढरा. कमलनयन, विग्रह कमळासारखे नयन. काव्यामृत, विग्रह काव्यरूपी अमृत. यानंतर आपण समासाचा दुसरा प्रकार अभ्यासूया. दुसरा प्रकार आहे द्विगु समास. या प्रकारामध्ये पहिले पद संख्या विशेषण असते. विद्यार्थी मित्रांनो, द्विगु समास कशाला म्हणायचं, तर ज्या समासातील दुसरे पद प्रधान असून पहिले पद संख्या विशेषण असते आणि त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा अर्थ दर्शवला जातो त्यास द्विगु समास असे म्हणतात. द्विगु समास कसा ओळखावा, ती ओळखण्याची खूण कोणती, यासाठी आपण द्विगु समासाची वैशिष्ट्ये पाहूयात. पहिलं वैशिष्ट्य आहे द्विगु समासात पूर्वपद म्हणजे पहिले पद संख्यावाचक असते. दुसरे वैशिष्ट्य आहे हा समास नेहमी एकवचनात असतो. तिसरे वैशिष्ट्य सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो. द्विगु समास समजून घेण्यासाठी मुलांनो आपण काही उदाहरणे पाहूयात. सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह. पहा, नवरात्र हा सामासिक शब्द आहे तर त्याचा विग्रह 9 रात्रींचा समूह. या उदाहरणामध्ये पहा, नव म्हणजे 9 हे पहिले पद संख्या
पहिले पद ही संख्या आहे. दुसरे उदाहरण पहा. सप्ताह विग्रह 7 आहांचा समूह. आह म्हणजे दिवस. तिसरे उदाहरण. पंचवटी म्हणजे 5 वडांचा समूह. त्रिभुवन विग्रह 3 भुवनांचा समूह. पाचुंदा विग्रह 5 पेंढ्यांचा समूह. सप्तसिंधू विग्रह 7 सिंधूंचा समूह. सिंधू म्हणजे सागर. अष्टाध्यायी विग्रह 8 अध्यायांचा समूह. द्विदल विग्रह 2 दलांचा समूह. आणि चातुर्मास 4 मासांचा समूह. मास म्हणजे महिना. यानंतर मुलांनो आपण तिसरा प्रकार पाहूयात. तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. या द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे प्रधान असतात. कशाला म्हणायचं द्वंद्व समास? तर ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या म्हणजे अर्थाच्या दृष्टीने प्रधान म्हणजे महत्त्वाचे असतात त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा. आई वडील हा सामासिक शब्द आहे तर त्याचा विग्रह आई आणि वडील. दुसरे उदाहरण. पास नापास त्याचा विग्रह पास किंवा नापास. तिसरे उदाहरण. कपडा लत्ता त्याचा विग्रह कपडा लत्ता वगैरे. म्हणजे या उदाहरणांमध्ये अर्थाच्या दृष्टीने दोन्ही पदे प्रधान म्हणजे महत्त्वाची आहेत म्हणून इथे द्वंद्व समास होतो. द्वंद्व समासाचे एकूण 3 प्रकार आहेत. 1 इतरेतर द्वंद्व समास, 2 वैकल्पिक द्वंद्व समास आणि 3 समाहार द्वंद्व समास. यातील पहिला प्रकार आपण अभ्यासूयात. इतरेतर द्वंद्व समास. सर्वप्रथम आपण इतरेतर द्वंद्व समास म्हणजे काय ते पाहू. तर ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्या समासाला इतरेतर द्वंद्व समास म्हणतात. इतरेतर द्वंद्व समास कसा ओळखावा किंवा त्याची वैशिष्ट्ये आपण पाहूयात. पहिलं वैशिष्ट्य आहे अर्थासाठी दोन्ही पदांची अपेक्षा असते. दुसरं वैशिष्ट्य आहे या समासाचा विग्रह करताना आणि व ही समुच्चय बोधक अव्यये वापरावी लागतात. आपण काही उदाहरणे पाहूयात. पहिलं उदाहरण आहे पहा. स्त्री पुरुष हा सामासिक शब्द आहे तर त्याचा विग्रह स्त्री आणि पुरुष. दुसरे उदाहरण. नाक डोळे. नाक डोळे त्याचा विग्रह नाक आणि डोळे. तिसरे उदाहरण आहे सुंठ साखर. विग्रह सुंठ आणि साखर. चौथे उदाहरण आहे कृष्णार्जुन. विग्रह कृष्ण आणि अर्जुन. आणि पाचवे उदाहरण आहे विटी दांडू. त्याचा विग्रह विटी आणि दांडू. म्हणजे या प्रकारामध्ये दोन्ही पदांची अपेक्षा आहे म्हणून इथे इतरेतर द्वंद्व समास होतो. द्वंद्व समासाचा दुसरा प्रकार म्हणजे वैकल्पिक द्वंद्व समास. कशाला म्हणतात वैकल्पिक द्वंद्व समास? तर ज्या समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा या विकल्प बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. वैकल्पिक द्वंद्व समासाची उदाहरणे कशी ओळखावीत यासाठी आपण वैकल्पिक समासाची वैशिष्ट्ये पाहूयात. पहिलं वैशिष्ट्य आहे दोन्ही प्रधान पदांपैकी एकाचीच अपेक्षा असते. म्हणजे 2 प्रधान म्हणजे महत्त्वाच्या पदांपैकी एकाच पदाची अपेक्षा असते. दुसरं वैशिष्ट्य आहे समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा यापैकी एखादे विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय वापरावे लागते. उदाहरणार्थ पहा. पहिलं उदाहरण आहे बरे वाईट. त्याचा विग्रह आहे बरे किंवा वाईट. म्हणजे या 2 प्रधान पदापैकी एकाच पदाची इथं अपेक्षा आहे. दुसरे उदाहरण आहे सत्यासत्य. विग्रह सत्य किंवा असत्य. तिसरे उदाहरण पहा धर्माधर्म. विग्रह धर्म किंवा अधर्म.
चौथे उदाहरण न्यायान्याय, विग्रह न्याय किंवा अन्याय. आणि पाचवे उदाहरण 4-5, विग्रह 4 किंवा 5. म्हणजे या उदाहरणांमध्ये 2 पदे आहेत, पण या 2 पदांपैकी एकाच पदाची इथं अपेक्षा आहे, म्हणून इथे वैकल्पिक द्वंद्व समास होतो. आणि द्वंद्व समासाचा तिसरा प्रकार आहे समाहार द्वंद्व समास. कशाला म्हणायचं समाहार द्वंद्व समास किंवा समाहार द्वंद्व समास म्हणजे काय, तर ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश केलेला असतो, त्यास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. सम अधिक आहार बरोबर समाहार. सम म्हणजे त्याच जातीचे आणि आहार म्हणजे समाविष्ट असलेले. समाहार द्वंद्व समास ओळखण्याची खूण कोणती, यासाठी आपण समाहार द्वंद्व समासाची वैशिष्ट्ये पाहूयात. पहिलं वैशिष्ट्य आहे समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश केलेला असतो. दुसरे वैशिष्ट्य आहे समासात आलेल्या आणि त्या जातीच्या इतर वस्तूंच्या समुदायाला महत्त्व असते, म्हणून हा समास एकवचनी असतो. आणि तिसरं वैशिष्ट्य आहे सामासिक शब्दांचा विग्रह करताना वगैरे या शब्दप्रयोगाचा वापर करतात. आपण काही उदाहरणे पाहूयात आणि समाहार द्वंद्व समास समजावून घेऊयात. पहिलं उदाहरण आहे पहा, भाजीपाला हा सामासिक शब्द आहे. त्याचा विग्रह भाजीपाला वगैरे म्हणजे त्याच जातीतील किंवा त्या जातीच्या इतर वस्तूंचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होतो, म्हणून भाजीपाला वगैरे. दुसरे उदाहरण आहे पहा, केर कचरा वगैरे. तिसरे उदाहरण चहा पाणी, विग्रह चहा पाणी वगैरे. चौथे उदाहरण घरदार, विग्रह घरदार वगैरे. पाचवे उदाहरण आहे अंथरूण पांघरून वगैरे. म्हणजे या समासातील पदांचा विग्रह करत असताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश केलेला असतो, म्हणून इथे समाहार द्वंद्व समास आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समास आणि त्याच्या प्रकारांचा अभ्यास केला. म्हणजे समास या व्याकरणिक घटकावर म्हणजे कर्मधारय समास, द्विगु समास, द्वंद्व समास म्हणजे काय अशी कोणतीही व्याख्या विचारली जात नाही. मग कशाप्रमाणे कृतीपत्रिकेमध्ये कृती विचारली जाते ती मूल्यमापन कृती पाहूया. मूल्यमापन कृती. पहिली कृती आहे विग्रहावरून सामासिक शब्द ओळखा. पहा, 5 आरत्यांचा समूह. दुसरे उदाहरण राजा आणि राणी. तिसरे उदाहरण हावभाव वगैरे. आणि चौथे उदाहरण भेद किंवा अभेद. इथं सामासिक शब्दांचा विग्रह दिलेला आहे, त्यावरून सामासिक शब्द आपणाला तयार करावयाचा आहे. दुसरी कृती, पुढील सामासिक शब्दांवरून समास ओळखा. पहिलं उदाहरण मुखचंद्र, दुसरे उदाहरण त्रिखंड, तिसरे उदाहरण भवसागर, चौथे उदाहरण गुरे वासरे. या दिलेल्या सामासिक शब्दांवरून हे सामासिक शब्द समासाच्या कोणत्या प्रकारामध्ये येतात त्या समासाचा प्रकार चौकटीत लिहा. तिसरी कृती आहे पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा. म्हणजे इथे सामासिक शब्द दिलेले आहेत, त्याचा विग्रह चौकटीमध्ये लिहायचा आहे. पहिला सामासिक शब्द आहे चंद्रमुख, दुसरं उदाहरण बारभाई, तिसरं उदाहरण कुलूप किल्ली आणि चौथे उदाहरण पुढे मागे. चौथी कृती आहे पुढील समासांचा प्रत्येकी 2 सामासिक शब्द लिहा. म्हणजे समासाचे प्रकार दिलेले आहेत, त्या प्रत्येक समासाच्या प्रकारांचे 2-2 सामासिक शब्द लिहावयाचे आहेत. पहिला समास आहे कर्मधारय समास, दुसरा समास द्विगु समास, तिसरा समास इतरेतर द्वंद्व समास, चौथा
वैकल्पिक द्वंद्व समास आणि 5वा समाहार द्वंद्व समास। या समासांची प्रत्येकी 2 सामासिक शब्द लिहा आणि याशिवाय जोड्या लावणे, तक्ता पूर्ण करणे अशा प्रकारच्या सुद्धा कृती कृतीपत्रिकेमध्ये विचारल्या जातात। या कृतींपैकी कोणतीही एक कृती कृतीपत्रिकेमध्ये विचारली जाईल। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समास आणि त्यांचे प्रकार अभ्यासले। हा भाग आपणाला नक्की समजला असेलच। दिलेली मूल्यमापन कृती सोडवा। धन्यवाद।